टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। सांगोला तालुक्यातील जवळा ग्रामपंचायतीने काल झालेल्या ग्रामसभेमध्ये एक ऐतिहासिक व अभिनव असा एक निर्णय घेतलेला आहे। हा निर्णय घेत ग्रामविकास व शिक्षण क्षेत्रामध्ये एक नवा आदर्श निर्माण केला आहे। शारदा देवी अभियानाअंतर्गत गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना घरपट्टी माफ करण्याचा ठराव एकमताने पारित करण्यात आलेल्या या निर्णयामुळे गावातील गोरगरीब शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबांना तर मोठा दिलासा मिळणार आहे। जिल्हा परिषद शाळेमध्ये दरवर्षी 1000 विद्यार्थी प्रवेश घेत असले तरी खाजगी शिक्षण संस्थेच्या स्पर्धेमुळे या शाळांची पटसंख्या घटत चालली असून शासनाच्या निर्णयाने पटसंख्या कमी झाली की शाळा बंद होत आहेत। त्यामुळे अनेक गोरगरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत। विद्यार्थ्यांच्या या निर्णयामुळे केवळ शासकीय शाळांची पटसंख्या वाढणार नाही तर ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेवरचा विश्वास देखील पुनर्प्रस्थापित होणार आहे। त्यामुळे ग्रामपंचायतच्या निर्णयाचे खरं तर राज्यभर खरं तर स्वागत केले जात आहे। आपण बघू शकतो की ही जे जवळा ग्रामपंचायतचं कार्यालय ही जे जवळपास 45 वर्षापासून खरं तर सांगोल्याचे ते माजी आमदार दीपक साळुंखे यांची सत्ता खरं तर ग्रामपंचायतीवर काय कालचा निर्णय झालेला आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी या मातेच्या जयंतीच्या निमित्तानं आमच्या या जवळा ग्रामपंचायतीची ग्रामसभा पार पडली आणि या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये एक ऐतिहासिक असा ठराव आमच्या ग्रामपंचायतीने या ठिकाणी घेतला। त्याच्या ठरावाचं असं हे आहे मथळा की ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा गेल्या अनेक वर्षापासून चालू आहेत, परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये बाहेरच्या बऱ्याचशा शाळांनी अतिक्रमण केल्यामुळं आणि गोरगरिबाची मुलं दीनदलितांची मुलं ही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकत असतात। परंतु शासनाच्या पटसंख्येच्या नियमानुसार हे बाहेरच्या शाळांनी अतिक्रमण वाढल्यामुळे अनेक मुलं कमी व्हायला लागली आणि पटसंख्येमुळं शाळा बंद व्हायला लागल्या जिल्हा परिषदेच्या। त्यामुळे ग्रामीण भागातला गोरगरीब दीनदलितांचा विद्यार्थी या जिल्हा परिषदेच्या शाळेपासून शिक्षणापासून वंचित होऊ लागला आणि त्यांची परिस्थिती नसल्यामुळे त्यांना वरच्या शाळेमध्ये जायची ऐपत नसल्यामुळं आमच्या ग्रामपंचायतीने एक ऐतिहासिक निर्णय असा घेतला की जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जो विद्यार्थी ॲडमिशन घेईल, पहिलीच्या वर्गात असेल, दुसरीच्या असेल, तिसरीच्या असेल, तर त्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाची घरपट्टी आणि आमचा जो स्थानिक सगळा कर आहे त्या कुटुंबाचा सगळा कर ज्या वर्षी ॲडमिशन घेतले त्या वर्षी पूर्णपणानं माफ। जोपर्यंत तो त्या शाळेमध्ये जिल्हा परिषदेच्या शिकतोय तितकी वर्ष त्या कुटुंबाचा सगळा कर आमची ग्रामपंचायत माफ करणार आहे। जिल्ह्यातली पहिली ग्रामपंचायत, जिल्ह्यामधली पहिली ग्रामपंचायत, कदाचित महाराष्ट्रामध्ये सुद्धा। इतर ग्रामपंचायतीला काय आव्हान करतात? आता ही अभियान राबवताना आम्ही या अभियानाला शारदा देवी अभियान म्हणून राबवलेलं आहे, मातोश्री शारदा देवी अभियान। तर मी या निमित्तानं मी ग्रामीण भागामधला कार्यकर्ता आहे, मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेलो आहे आणि जिल्हा परिषद आजची मानसिकता अशी आहे की मोठ्या शाळेमध्ये शिकल्यानंतर पोरगं मोठं होतं, परंतु जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी घटना लिहिली, महामानव, सावित्रीबाई फुले असतील, असे सगळे बरीचशी मंडळी आहेत की त्यावेळेला तर ह्या शाळा नव्हत्याच इंग्लिश मिडियम, अनुकरण करावं अशी। हा, तर माझी आपल्या माध्यमातून सर्व तालुका, सांगोला तालुक्याला, सोलापूर जिल्ह्याला आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामपंचायतला विनंती आहे की हे शारदा देवी, मातोश्री शारदा देवी अभियान जो जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ॲडमिशन घेईल तर राज्यभरामध्ये हे अभियान राबवावं आणि राज्य सरकारनं सुद्धा या अभियानाचा राज्य पातळीवर थोडासा सहकार्य केलं तर ग्रामीण भागातल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची चांगली सोय होईल आणि जिल्हा परिषदेच्या शाळा सक्षमपणानं उभ्या राहतील। आपण बघितलं असं की ज्या पद्धतीने जवळा ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतलेला आहे त्याच पद्धतीने राज्यातल्या इतर ग्रामपंचायतीने देखील निर्णय घ्यावा आणि याचं अनुकरण करावं असं आवाहन देखील खरं तर माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी केलेलं आहे। सांगोल्याहून कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी।